दुर्वा 11 आणि ओवी 11 यांच्यामधील ही लढत आजचा श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई पंचकृषी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 आणि आजचा पहिला दिवस। त्या पहिल्या दिवसातील संध्याकाळच्या थोड्याशा सत्राकडे आपण वळत असताना पंच राजू पाटील आणि रमेश ढाकवळे आमच्याकडे इशारा करतात की खेळाला सुरुवात होते। ओवी 11 संघाने नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करलंय। दुर्वा 11 संघाची सलामीची जोडी अर्थात सचिन आणि योगेश ही जोडी मैदानात। पहिला चेंडूवर दांडी गोल, अक्षरशः फलंदाजाला बघतोय की माझ्या तिन्ही दांड्या उडालेल्या आहेत आणि गोलंदाज त्याला खऱ्या अर्थानं पण श्रेय दर्शननं चांगलं दर्शन घडवलं आणि डीजे मास्टर साठी मोका। ओवी 11 ला एक चांगला सूर या ठिकाणी सापडला, तो अर्थातच गोलंदाज दर्शन यानं पहिल्या चेंडूवर अक्षरशः तिन्ही दांड्या ज्याच्या उडवला तो फलंदाज सचिन। नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय करण। योगेश आणि करण यांच्यावरच पूर्णपणे जबाबदारी। यॉर्क डिलिव्हरी टाकलेला पहिला चेंडू फलंदाज करण याला समजला नाही, करण लागायच्या आतच करण आउट झाला। या वेळेला गोल्डन स्पॉटवरून झपकन चेंडूने घुसळे घेतले। अर्थातच मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये हा चेंडू नक्कीच वाईट ठरतोय। राजू पाटील आमच्याकडे इशारा करतोय की हा चेंडू खराब आहे। अवांतर धावेनं सुरुवात। दुर्वा 11 संघाची धावसंख्या ते पहिलं षटक चालू असताना एक गडी बाद एक अवांतर धावा। एक चांगली सोय इकडे आमच्या समालोचन कक्षामध्ये एक पंख्याची सोय केली, जिथे गरम होत होता त्या गरम हवेला मात्र थंड हवेत आज रूपांतर केलंय। दर्शन ओव्हरपिच टाकलेला चेंडू खोदून काढतोय, पण तितका चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं नाही। येतोय तो लॉंग ऑफच्या दिशेनं, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी आपले शोर बदललेला आहे। एक धाव पूर्ण करतात। एक धावेनं धावसंख्या पोहोचते ते दुर्वा 11 संघाची। प्रथम षटक चालू असताना एक गडी बाद 2। एक गडी बाद 2 धावा असताना या वेळेला मात्र चेंडूवर नक्कीच तुटून पडतोय आणि सरळ मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्यावरून चेंडूला भिरकावतोय आणि दाखवतोय की आमची पहिली विकेट जरी शून्यावर गेली असली तरी या चेंडूवर तो दाखवतोय खराब चेंडूचा करपूस समाचार। इरादा घेतला, नाणेफेक जिंकला। दुर्वा 11 संघाची पहिली विकेट ही शून्यावर गेली असताना या वेळेला मात्र एक रावडीने आपला चांगला रावडा असा फटका मारून षटकार मारून धावसंख्येला चांगला आकार देतोय। जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतो। 1-2 पावलं पुढे सरसावला पाहिजे होती। चेंडू जाग्यावर खेळून स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न सफल ठरतो। यष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतोय। चेंडू निर्धाव जातोय। दुर्वा 11 संघाची धावसंख्या ती म्हणजे पहिलं षटक चालू असताना एक गडी बाद 8। गाठ मात्र अष्ट्याच्या स्टेडियमवर पडले। श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई पंचकृषी प्रीमियर लीग 2025। थोडासा भटकटतोय गोलंदाज दर्शन। आपल्या गोलंदाजावर नियंत्रण मात्र या चेंडूवर दिसत नाही। स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय चेंडू, त्याला वाईट डिक्लेअर करतात। एक अवांतर धावेनं दुर्वा 11 संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 9। एक गडेच्या मोबदल्यात 9 धावा झालेल्या आहेत। पहा, कोणाला थंडा घ्यायचा असेल, कोणाला वडापाव खायचा असेल, कोणाला भेळ खायची असेल तर नक्कीच आजूबाजूला स्टॉल लागलेले आहेत, पण पैसे देऊन अतिशय माफक दरात या ठिकाणी आहेत। पण माफक दरात इकडे असताना मात्र आपल्या कमीत कमी वेळात चांगला फटका मारतोय फलंदाज योगेश रावडी। आपल्या बॅटीतून दाखवतोय आणि जातोय सरळ डीप फाइंड लेग आणि स्क्वेअर लेगच्या डीप फाइंड लेगच्या बाजूने षटकार। नक्कीच मला आमदार व्हायला वाटतं। रावडीला सुद्धा असं मॅच माझ्या बाजूने यायला पाहिजे। या 6 धावेनं धावा पोल्टा चेंडू 15 धाव फलकावर असताना सरळ क्षेत्राच्या हातामध्ये हा लोण्याचा गोळा दिसतोय। मी सोडणार नाही, हा लोण्याचा गोळा असलेला महत्त्वपूर्ण विकेट मिळते ती म्हणजे ओवी 11 संघाला।
गोलंदाज दर्शन याच्या चेंडूवर क्षेत्ररक्षक अंकित यानं एक अचूक असा झेल घेतला, कारण हा झेल सुटला असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार मिळाला असता. धावा झालेल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुर्वा 11 संघाच्या दोन गडी बाद 15. पहिली विकेट गेली होती शून्यावर. पहिल्या चेंडूवर एक विकेट घेतली होती. त्यानंतर मात्र अतिशय चेंडूवर चांगले फटके मारले, तो म्हणजे योगेश रावडी याने 2 षटकाराच्या साहाय्याने त्याची खेळी संतुष्टात आली. 12 धावांवर तंबूमध्ये परतल्या. सचिनाला भोपळा सुद्धा फोडता आला नाही. करण आणि संकेत हे स्ट्राईकला आहेत. संजय गोलंदाजीला तयार. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आमच्या समालोचन एंड कक्षाकडून 4-5 पावलांचा स्टार्ट. चेंडू फुलटो आज दिलाय, पाहिजे असा समाचार घेतलाय. मिडल आणि लेग समोरच्या चेंडूला सरळ डीप फाईड लेगच्या दिशेने भिरकावतोय. एक खराब चेंडू आला, खरपूस समाचार घेतोय आणि जातोय तो सरळ चेंडू चौकार. पहा म्हणजे कशी कशी गाणी कशी वाजवायची हे डीजे मास्टरला कसं सुचतं काही कळत नाही. शेजारची ही काळी मैना, पण खरंच मैदानात मात्र धावांचा पाऊस पाडतोय. यावेळेला ऑफचा चेंडू लेगला तटवण्याचा प्रयत्न असा आपल्याला होतोय. धावफलकावर आहेत त्या 19. दुसरे षटक चालू असताना 2 गड्याच्या मोबदल्यात दुर्वा 11 संघाच्या. ओवी 11 आपल्या 2 षटकाच्या खेळामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायचा हा इरादा आहे, तो म्हणजे दुर्वा 11 संघाचा. पाहूया गोलंदाज आहे तो म्हणजे संजय. संजयच्या या चेंडूवर बॅटच्या बरोबर पट्ट्यात बसला नाही. मिडल मधल्या बाजूला बसून चेंडू सरळ राहतोय. मिडॉपच्या क्षेत्ररक्षक हा झेल सोडणार नाही. कॅचेस विन द मॅच, पकडो कॅच और जीत. अनिल याच्या ऑपरेटिंग वरून दुर्वा 11 आणि ओवी 11 यांच्या मधील हा सामना आपण बघतोय. ओवी 11 संघाने नाणेफेक जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि दुर्वा 11 संघाची धाव संख्या दुसरे षटक चालू असताना 3 गडी बाद 19. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसाई आयोजित वरसाई पंचकृषी प्रीमियर लीग 2025 आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहोत त्या अर्थातच आदेशजी बांदेकर यांचं थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी आगमन होत आहे, कारण ते उद्या येणार होते, आज येणार आहेत. गोलंदाजीला तयार अर्थातच संजयाचा चेंडू सरळ, हा चेंडू कार्पेट पद्धतीने खेळून काढतोय लंगांच्या दिशेने. ते लंगाचे क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने 20 मध्ये पोहोचतोय, तो म्हणजे दुर्वा 11 संघ. दुसरे षटक चालू असताना बाद होणारा फलंदाज अर्थातच योगेश रावडी आपल्या 2 षटकाराच्या साहाय्याने 12 धावामध्ये तंबूमध्ये परतलाय. सचिन 0 धावा, त्यानंतर संकेत आणि योगेश. करण 5 धावांवर तंबूमध्ये परतलाय. पंच इशारा करताय चेंडू खराब आहे. अवांतर धावेनं दुर्वा 11 संघाची धाव संख्या होते 21 वर पोहोचते. दुसरे षटक चालू असताना 3 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना ओवी 11 या संघाविरुद्ध खेळताना वरसाई पंचकृषी प्रीमियर लीग 2025च्या 9व्या वर्षात झेल घेण्याचा प्रयत्न मिडॉनचा क्षेत्ररक्षकाचा थोडासा असफल ठरतोय, कारण खूप प्रयत्न त्याने केला होता पण प्रयत्नाला त्याचं काही यश मिळालं नाही. परंतु बॅकअप मात्र सुरेखरित्या खेळ लॉंगॉपच्या क्षेत्ररक्षकानं आणि 1 धाव पूर्ण करतात. 22 धावा 3 गडीच्या मोबदल्यात दुर्वा 11. दुसरे षटक चालू असताना गोलंदाज संजयच्या या गोलंदाजीवर सरळ जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॅटीच्या पट्ट्यातून झणझणीत आणि खणखणीत असा षटकार. एक फटका हा म्हणावा लागेल. शेवटच्या चेंडूवर जो मारला तो अर्थातच फलंदाज गणेश यानं
वामन दरवडा यांना विनंती आहे की आपण पुढच्या तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष मैदानात एक चांगली मेहनत घेऊन एक आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. खरोखर प्रशंसा करावी असं आयोजन आणि नियोजन आज श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 मान्यवरांची मांदियाळी आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाली दुपारच्या 17 पर्यंत. आणि आता आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ते अर्थातच एक सगळ्यांच्या घराघरामध्ये नाव पोचलं ते अर्थातच आदेशजी बांदेकर यांचं आगमन होत आहे. सरळ पॅड मध्ये आलेला चेंडूला लॉफ्टेड हिट करतोय आणि जातोय सरळ चेंडू षटकार. केला तर आता संकेतने सुद्धा मी सुद्धा काही कमी नाही. धावा झाल्यात. गुणलेखक नागले सर म्हणतात तिसरं षटक चालू असताना 3 गड्याच्या मोबदल्यात 34. दुर्वा 11 आणि ओवी 11 यांच्यामधील लढत. दुर्वा 11 संघाच्या धावसंख्या धावफलकावर तिसरे षटक चालू असताना 3 गड्याच्या मोबदल्यात 34. धन्यवाद आमचे महागुरु कदम सर. बघूया हा झेल टिपला जातो का. यस हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. हुकचा फटका पाहायला मिळाला होता. पुलचा फटका पाहायला मिळाला होता पण अनसक्सेसफुल ठरला आणि फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त झेल. धावसंख्या होते स्कोर कार्डवर 4 बाद 34 अशी धावसंख्या येते ह्या स्कोर कार्डवर. एका बाजूला ओवी 11 दुसऱ्या बाजूला दुर्वा 11 यांच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय. फलंदाजी मार्कवर पाहतोय आपण दुर्वा 11 टीम चा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राजेश. ओवी 11 आणि दुर्वा 11 टीमची फलंदाजी चालू आहे. 34 धावसंख्या झाले. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि तिसरा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओवी 11 टीमचा दर्शन मगाशी का दर्शनचा विचार केला का चांगली गोलंदाजी केली होती. कमालची गोलंदाजी केली होती या मैदानामध्ये. कारण त्याच पावलावर पाऊल ठेवून ही गोलंदाजी करतो का ह्या मैदानामध्ये आणि करणं फार गरजेचं असणार आहे ओवी 11 टीमसाठी. दुर्वा 11 टीमचे मालक अनिल गायकवाड, लक्ष्मणजी दिवेकर, प्रकाशजी दिवेकर हे मालक. परंतु फटका फसलाय. यस फटका फसलाय. फलंदाज 3 तिघाडा काम बिघाडा. कारण आम्ही नेहमी म्हणतोय तिघात दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. बघूया किती धावा अजून मिळत आहेत. 2 धावा तर काढल्यात. तिसरी धाव मिळाली असते परंतु थोडस दोघांच्या मध्ये ताळमेळ चुकला आणि तिसरी धाव सुद्धा प्राप्त झाली असती मिळाली असती. परंतु 2 धावांनी धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. या स्लॅब केला उडवून दिला आउट ऑफ द पार्क. गेंदबाज को लगा धक्का. गेंदबाज हो गया हक्का बक्का. यह पूरा आधा डजन छक्का. बयालीस 42 धावसंख्या झाले ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होता. ते खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचे भाऊजी एक सिने अभिनेता आदेशजी बांदेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. थोडाच सावधीमध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी मॅचला शुभेच्छा देण्याकरता येणार आहेत. पुढचा चेंडू दर्शन 42 धावसंख्या हाफ टॅकरचा चेंडू बॅटच्या स्क्वॉड मध्ये बॅटच्या रडार मध्ये घेतलाय. रिप्ले ऍक्शन फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द स्टँड. छग्गा डोके फिरले फलंदाजाचा. आता माझी सटकली आणि म्हणतोय मला राग येतोय. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय दुर्वा 11 टीमचा फलंदाज राजेश भावा
आता एक षटकार ठोकला की षटकारांची होणार हवा आणि हॅट्रिक. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय ओवी 11 टीमचा दर्शन. ओर द विकेट मारा राजेश. हवा मात्र फटका फसलाय का हवेमध्ये फटका खेळलाय. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. प्रयत्न चांगलं केलं होतं कीपरने परंतु 2 धावा मिळतात या ठिकाणी दुर्वा 11 टीमला आणि 2 धावाने धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड वर धावून पोहोचते 50 धावा झाल्या स्कोर कार्ड वर. चौथे षटक तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होतोय परंतु 50 धावा झाल्या स्कोर कार्ड वर. 50 गाठले दुर्वा 11 टीमने आणि दुर्वा 11 टीमचे ऑनर जे मालक आहेत अनिलजी गायकवाड, लक्ष्मणजी दिवेकर आणि प्रकाशजी दिवेकर. परंतु राजेश काय खेळतोय या मैदानामध्ये. राजेश पवार पॉवरचा वापर करताना आपण पाहायला मिळतोय. राजेश पवार याला पुण्यश्री यांचं आगमन झालंय. आमचे नारकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरेदी विक्री संघाचे संचालक सन्माननीय आदरणीय जयंताजी नारकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्यासोबत आमचे माजी सरपंच चंद्रकांतजी होसगे साहेब यांचं या ठिकाणी पुण्यश्री आगमन झालंय. देऊया त्यांना पुन्हा शुभेच्छा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दुर्वा 11 टीमच्या स्कोर कार्ड वर धावा लागल्यात मित्रांनो तब्बल 50 रन बन चुके हैं. 3 ओवर का खेल खत्म. आने वाली 12 गेंदे दुर्वा 11 टीम का राजेश पवार का पावर को जनरेट करते हुए हमें नजर आ रहे हैं क्योंकि बहुत ही अच्छी बल्लेबाजी चल रही है राजेश पवार की इस मैदान के ऊपर. अभी तक राजेश पवार नॉट आउट खेल रहे हैं. लगभग 4 गेंदे 2 छक्के और 16 के ऊपर नॉट आउट राजेश पवार का पावर इस मैदान के ऊपर चल रहा है. दुर्वा 11 टीम के ये खतरनाक खिलाड़ी बन चुके हैं राजेश पवार. ग्रामीण टेनिस के में जब खेला करते तो बिल्कुल राजेश पवार यस गावदेवी करोड़ी टीम की तरफ से खेलते हुए हमें नजर आते हैं लेकिन आप खेल रहे हैं दुर्वा 11 टीम के तरफ से जिनके ऑनर अनिल जी गायकवाड़ हो, लक्ष्मण जी दिवेकर हो, प्रकाश जी दिवेकर हो, उनकी ये टीम है जरूर. ये देखिए ये खेलना चाहते थे लेकिन कवर में फंस गए. विकेट जाएगा बैक टू डग आउट. गणेश ए 50 का आंकड़ा 5वां झटका. दुर्वा 11 टीम का बल्लेबाज न्यू बैटर मैदान में दाखिल हो चुके हैं प्रमोद दिवेकर. ये भी काफी नामचीन खिलाड़ी हैं प्रमोद, लेकिन ज्यादा तो आप टीम में खेलते हुए नजर नहीं आते लेकिन जब खेला करते तो बड़े हिट भी उनके बल्ले से हमने देखी है. ऐसे बल्लेबाज मैदान में दाखिल हो चुके हैं प्रमोद दिवेकर. मैन फ्रॉम करोटी गावदेवी करोटी टीम की तरफ से जब खेला करते थे, अभी भी खेल रहे लेकिन आप ज्यादा टीम में नजर नहीं आते. कोई बात नहीं. अगले गेंद ओहो कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. दादा अगर गेंद और बल्ले में कांटेक्ट नहीं हुआ तो रन की संख्या नहीं बढ़ेगी. 52 रन 50 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर और 5 विकेट बैक टू डग आउट. गेंदबाज का भाग दौड़ अंकित. ओहो इस गेंद को खेलना चाहते थे लेकिन शॉर्ट पॉइंट की तरफ गेंद आ चुकी है. सिंगल प्राप्त करेंगे. सिंगल के साथ 51 का आंकड़ा आ जाएगा स्कोर कार्ड के और 5 विकेट दुर्वा 11 टीम के बैक टू डग आउट आ चुके हैं. वो भी 11 बनाम दुर्वा 11 इनके बीच में यह मुकाबला चल रहा है. ओवी के जो ऑनर है दोस्तों, लेकिन चलते हैं मैदान की तरफ. ये बिल्कुल गेंदबाज के सर के ऊपर से गेंद को खेला है. वाडिश लॉन्गॉन के बीच में लेकिन 2 रन जरूर प्राप्त करेंगे. वो भी 11 टीम की जो मालक है बिल्कुल मिलन जाधव और अंकित बेकावड़े, यश जगताप, ये ऑनर है वो भी 11 टीम के.
और इस गेंद को उड़ा दिया है, लेकिन फील्डर ने क्या किया, और फील्डर ने कहीं थोड़ा सा डिले काम किया, और कहीं ना कहीं थोड़ा सा लेट के कारण क्या छूटा, लेकिन बल्लेबाज को 2 रन लेने का मौका मिला। 2 रन का इजाफा, कुल टोटल बनेंगे 55। ध्रुवा 11 टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं 55, माना कि 5 विकेट, लेकिन राजेश पवार का बल्ला बोलने लगा इस मैदान के ऊपर। ये दुधारी तलवार, राजेश बाबा सीधे उंगली से घी निकले थे, उंगली टेढ़ी मेढ़ी करने की क्या जरूरत, हम लोगों को आदत है घुस के मारने की, लेकिन ये गेंद बिल्कुल डॉट निकली। आने वाली गेंदें रहेंगी 6 गेंद के ऊपर नंबर कितने आएंगे, लेकिन टोटल 55 का आंकड़ा अभी तक आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन इस स्कोर में सिर्फ 5 रन आएगा का, सिर्फ 5 का आंकड़ा आया। बहुत अच्छी गेंदबाजी अंकित, बहुत ही अच्छी गेंदबाजी की। ओवी 11 टीम का जो गेंदबाज था, चौथा ओवर लेकर आ चुका था, उन्होंने रन खर्च किए 5। अब आखिरी ओवर का भाग दौड़, वो भी 11 टीम का गेंदबाज। इस अंकित जिन्होंने देखिए ओनर है, और अंकित ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की अंकित ने, लेकिन अभी गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज अनिकेत गोरिवले जांबुलवाड़ी, बाबदेव जांबुलवाड़ी टीम की तरफ से जब ग्रामीण टेनिस क्रिकेट खेला करते तब ये लाभ किया है, जाएगा क्या बाउंड्री के बाहर, यस आउट ऑफ द स्टैंड, आउट ऑफ द रोप, ये लगा बेंगल तड़ाका, बम 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 छगा। डीजे ऑपरेटर अनिल झिंग झिंगाट, लेकिन ये वर्ष ही पंचक्रोशी प्रीमियर लीग का झिंगाट, और देखिए क्या शानदार बल्लेबाज और गेंदबाज का ये झिंगाट, और देखिए क्या शानदार बल्लेबाजी। जब मैंने कहा था प्रमोद दिवेकर जिनका बल्ला अगर बोलने लगा तो यकीनन छक्का या चौका नजर आएगा। येस मित्रांनो, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होता, सिने अभिनेते तुमच्या आमचे सर्वांचे लाडके भाऊजी अजयजी बांदेकर साहब यांचे या ठिकाणी आगमन होतोय। परंतु मैदानामध्ये काय घडलंय, मैदान में क्या हुआ कि जिन्होंने छक्का दागा था उनको पहलन का रास्ता दिखाया, प्रमोद जाएगा बैक टू द आउट, लेकिन रन बनेंगे कुल टोटल रन की संख्या 5वां ओवर चल रहा है 61 जिनका हम बेसब्री से इंतजार कर रहे थे। वो जो मेहमान है अभिनेता अजयजी बांदेकर साहब, उनका यहाँ आगमन हो चुका है, उनका भी तहे दिल से शुक्रिया तो जरूर हम लोग करना चाहेंगे, लेकिन उनको सम्मान के साथ इस मंच के ऊपर लाने के लिए हमारे आयोजकर्ता जा चुके हैं। अनिकेत गोरिवले, हो ये लाभ किया, ये लगाया उड़न का डोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला, बुर्रा का बुर्रा उधर मिला, चक्कर है डीजा 67 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ओ माय गॉड, मेरे ख्याल से 6 विकेट जा चुके हैं। ये देखिए स्कोर कार्ड का फटका देगा झटका, यस 1 बाउंस आर पर चिड़िया उड़ गई। अब गेंद दीजिए पंच की तरफ, लेकिन 71 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। दुर्वा 11 टीम के ऑनर अनिल जी गायकवाड़, लक्ष्मण जी दिवेकर माजी सरपंच,
Oh, yes, yes, yeah, down the leg side. It is wide ball. 72, यस 72 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। शानदार बल्लेबाजी सर इस मैदान के ऊपर चल रही है ध्रुवा 11 टीम की। और बल्लेबाज संकेत पाटिल हो या राजेश पवार हो, लेकिन संकेत पाटिल बहुत अच्छे संकेत अपने टीम के लिए ध्रुवा 11 टीम के लिए देते हुए नजर आ रहे हैं। अनिकेत गोरीवले हाफ टैग करके गेंद को पुल किया, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, ये मिलेगा आर पर। कड़क 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 षटकार। बेकार 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 ध्रुवा 11 टीम के स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं 78। बहुत बड़ा स्कोर है, लेकिन क्रिकेट ज्यादा है, क्रिकेट कुछ भी कहा नहीं जा सकता। जब तक आखिरी डिलीवरी नहीं फेंकी जाती तब तक ये मुकाबला कहां चला जाएगा ये हमें भी पता नहीं जाता, हमें भी पता नहीं चलता कि मुकाबला कौन जीतेगा। 30 गेंद में चाहिए 79। बड़ा लक्ष्य है कि इस लक्ष्य को पार करेंगे या इसके अंदर ही रोकेंगे गेंदबाज, लेकिन इसका आंखों देखा लाइव टेलीकास्ट सुनाने के लिए आएंगे हमारे गुरुवर्य, हमारे महागुरु विजय जी कदम सर। धन्यवाद वामन दरोडा। आज खऱ्या अर्थानं ध्रुवा 11 आणि ओवी 11 यांच्यामधील ही लढत बघत असताना नाणेफेक जिंकली ही अर्थातच ओवी 11 संघानं आणि प्रथम ध्रुवा 11 संघाला फलंदाजीला पाचारण केलं आणि ध्रुवा 11 संघानं अक्षरशः धावांचा डोंगर या ठिकाणी रचला आणि 30 चेंडूमध्ये 79 धावा ह्या केलेल्या आहेत। जिंकण्यासाठी 78 धावा केल्या, जिंकण्यासाठी 79 धावा करायच्या आहेत। या 78 धावामध्ये चांगला योगदान दिलेला आहे तो फलंदाज अर्थातच राजेश याच्या फलंदाजीवर संकेत यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली, 2 षटकार मारलेत आणि योगेश यांनी सुद्धा 1-2 षटकार मारलेत की जिथे पहिल्या चेंडूवर एक विकेट गेली असताना 0वर त्यानंतर या खेळाडूंनी या टीमनं ध्रुवा 11 संघानं इथे धावांचा डोंगर रचलाय की प्रत्येक खेळाडूने आपली कामगिरी मैदानात प्रत्येक फलंदाजीने करून दाखवली आणि गोलंदाजीची कामगिरी कशी करणार ते पाहायचं आहे। पण ओवी 11 संघाला सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने हा सामना जिंकायचा असेल तर पहिल्या षटकापासून तडाखेबाज फलंदाजी करून आपल्या संघाला आपण सामना कसा जिंकू हे सारं लक्ष आपल्यावर असणार। पण साऱ्यांचं लक्ष लागलंय ते अर्थातच सिने अभिनेता अजयजी बांदेकर यांच्याकडे थोड्याच वेळात या मैदानामध्ये त्यांचं आगमन होईल। आपल्या अतिथी कक्षामध्ये त्यांना स्थानपन्न करण्यासाठी आपले मान्यवर सर्व इथे उपस्थित राहावं आणि प्रत्येकाने आपल्या घरी फोन फिरवावा की आपल्या प्रत्येक पत्नीला अर्थात आपल्या प्रत्येक घरातील महिलांना या ठिकाणी बोलवावं आणि कार्यक्रमाची शोभा नक्कीच आणखी वाढेल। पंच राजू पाटील आणि रमेश ढाकवळ अतिशय निष्णांत पंच आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाले आणि 3 दिवस इथे रखरखत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी करणार। आपल्याकडे आम्हाला पंख्याची सोय सुद्धा केलेली आहे, एक चांगली हवा आमच्याकडे आहे, एक चांगला साईड स्क्रीन आपल्या साऱ्या क्रीडा रसिकांसाठी नसल्या पण सर्व संघ मालकांचं या ठिकाणी नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो कारण आपण सर्व संघांनी सर्व संघ मालकांनी आपल्या या टीमच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला। ध्रुवा 11 संघाचे अर्थातच
ओवी 11 संघाचे मालक मिलन जाधव, अंकित यश जगताप. आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहोत ते श्री वैजनाथ मित्रावडे वरसाई आयोजित वरसाई विभाग पंचकृषी प्रीमियर लीग 2025 वर्ष 9 आणि या वर्ष 9व्या वर्षामध्ये ज्यांची दरवर्षी आम्हाला उपस्थिती लाभते अर्थातच एक सिने अभिनेते अदेजी बांदेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सुभाजी शिंदे, त्याचप्रमाणे आपले योगेश पाटील, माजी सरपंच चंद्रकांत दिवेकर, जयंत नारकर, ही सर्व मान्यवर मंडळी आज आपल्या मान्यवरांना आणण्यासाठी पुढे चाललेले आहेत. दुर्वा 11 आणि ओवी 11 यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. ओवी 11 याने नाणेफेक जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि दुर्वा 11 आपल्या 30 चेंडूमध्ये 78 धावा केल्या, जिंकण्याचं 79 धावांचं टार्गेट ठेवत असताना ओवी 11 संघाचं फटाक्यांच्या आतषबाजीनं पाहुण्यांचं स्वागत होत आहे. हॅलो. फटाक्यांच्या आतषबाजीने अर्थातच सिने अभिनेते एक सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे ते अदेजी बांदेकर यांचं आपल्या व्यासपीठावर आगमन होत आहे. सगळ्यांच्या घराघरामध्ये, हृदयामध्ये नाव पोचलं त्या अर्थातच अदेजी बांदेकर यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या वरसई पंचकृषी विभाग प्रीमियर लीग आणि वैजनाथ मित्रमंडळ वरसई यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. अतिशय या भागावर नितांत प्रेम असणारे आणि आमचे सुभाष शिंदे यांच्या आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन दरवर्षी या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसन ग्रहण करावं. अतिशय सुरेख आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आयोजित वरसई विभाग पंचकृषी प्रीमियर लीग 2025 त्यामध्ये ही लढत चालू आहे. ती आज दुर्वा 11 आणि ओवी 11 यांच्यामध्ये ओवी 11 संघाने नाणेफेक जिंकलं, क्षेत्ररक्षण केलं आणि दुर्वा 11 आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये 78 धावा केल्या, जिंकण्यासाठी 79 धावांचं टार्गेट असताना ओवी 11 संघाचं पहिलं षटक चालू असताना धावा झालेल्या त्या 0 गडी बाद 8. टिट फॉर टॅट, जशास तसे हम भी किसे कम नाही, काटे की टक्कर आपल्याला मैदानात पाहायला मिळते. जितेंगे तो बचेंगे तो और भी लढेंगे ही दोघांची. फोल्टो आज चेंडू दिलाय, चांगला स्क्वेअर कटचा फटका मारतोय, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, तितकं चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. पण दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. या 1 धावेनं ओवी 11 संघाची धावसंख्या होते ती म्हणजे पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 9. दुर्वा 11च्या आपल्या 5 षटकाच्या 78 धावांना उत्तर देताना बाळगंगा प्रकल्प समितीचे अध्यक्ष अर्थातच अविनाशजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं. त्यांच्या समेत अनेक मान्यवर मंडळी या उपस्थित होत आहेत. आपल्या सर्वांच्या घराघरामध्ये नाव पोहोचले ते अदेजी बांदेकर सिने अभिनेते. सुरेखरित्या चेंडू खेळून काढलाय, 1-2 पावलं पुढे सारसावतोय, चेंडूला बरोबर नियंत्रण ठेवलं आणि देतोय तो सरळ लॉंगॉनच्या दिशेनं चौकार. मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. ओवी 11ने जरी 78 धावा केल्यात तरी दुर्वा 11 सुद्धा त्याचा त्याच पद्धतीने टिट फॉर म्हणजे प्रत्युत्तर देतोय. दुर्वा 11 संघाच्या धावसंख्या आहे. पहिलं षटक चालू, कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवून जातोय, सरळ मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाजानं 2 धावा पूर्ण केला. अतिशय रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेनं ओवी 11 संघाची धावसंख्या होते ती 15. पहिलं षटक चालू असताना 0 गडी पहिल्या षटकाच्या 0 गडी बाद 15. अतिशय एक धावेला जिथे महत्व, ही धाव एक वाचवायला पाहिजे होती. कारण आपण सर म्हणतो की शाळेमध्ये विद्यार्थ्याला डिस्ट्रिक्ट मार्क्स कमवायचं, एक मार्कासाठी त्याला महत्व असतं. आपल्या राजकारणी लोकांना एका मताला महत्व असतं, तसं मैदानामध्ये एका धावेला महत्व असतं. त्या एक धावेचं महत्व आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत आपण नक्कीच पाहणार आहात. दुसऱ्या षटकासाठी येतोय गोलंदाज अर्थातच दुर्वा 11 संघाचा योगेश अर्थात उर्फ रावडी. षटकारासाठी
सॉरी संजय पाटील यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपये. 15 धावा झालेल्या आहेत. 78 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा. अजूनही 4 षटक बाकी आहेत. पुढचा चेंडू सुरेखरित्या चेंडू खेळण्याचा गुडलँड स्पॉटवरून झपकन चेंडू उडाला. यष्टीरक्षक बॅट आणि चेंडू यांची मुलाखत नाही. यष्टीरक्षकाने आपला चेंडू अडवलाय. दुर्वा 11 आणि ओवी 11 यांच्यामधील हा सामना. दुर्वा 11 आपल्या 5 षटकाच्या खेळामध्ये 78 धावा केल्या. 79 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना ओवी 11 संघाची धावसंख्या दुसरे षटक चालू असताना 0 गडी बाद 15. सुरेखरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला चकून जातोय. चेंडू जातोय सरळ सीमा पार. आवाज घुमणार, परंतु आवाज ऐकण्यासाठी खरोखर आदेशजी बांदेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या अतिशय लॉफ्टेड हिट क्रिकेटच्या वात्यातील हा फटका आपल्याला पाहायला मिळालं. एका छोट्या खेळाडूने दाखवलेलं कौशल्य या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ही फाईन लेग वरून हा जातोय तो सरळ. डीजे मास्टर प्रजासत्ताक दिन आपला 26 जानेवारी येतोय आणि खरोखर ज्याला अभिमान आहे त्या महाराष्ट्र गीताचं आपण धुंद या ठिकाणी केलं. पण पावशतक फलकावर लागलंय ते अर्थातच ओवी 11 संघाचं 25 धावाचं पावशतक दुसरं षटक चालू असताना ओवी 11 संघाचं आपल्या 5 षटकातील दुर्वा 11 संघाच्या 5 षटकातील 78 धावांना उत्तर देताना गोलंदाज योगेश रावडे याचा पहिला चेंडू जरी निर्धाव गेला असला तरी येणाऱ्या 2 चेंडूवर मात्र तटून पडला. चौकार आणि षटकार बसला. यावेळेला मात्र योगेश आपल्या गोलंदाज नियंत्रण ठेवतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ द स्पेस, कारण चौकार आणि षटकार बसल्याला गोलंदाजाला थोडंसं दडपण येतो. पण योगेश याने दाखवलं की मी सुद्धा माझ्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवतोय. धावा धावफलकावर स्थिरावल्यात. 25 धावा दुसरे षटक चालू असताना योगेश गोलंदाजीला तयार. उजव्या हाताने टाकलेला चेंडू लॉफ्टेड हिट करतोय. अक्षरशः चेंडू फलंदाजाला फुटबॉल सारखा दिसतोय आणि अक्षरशः चेंडूची कत्तल करतोय आणि साऱ्या क्रीडा रसिकांना दाखवतोय की हा सामना प्रेक्षणीय होईल, चित्तथरारक होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार आहे. पण ह्या 6 धावेनं धावफलक चांगला हलता जातोय. तो ओवी 11 संघाच्या 31. टीम मीटिंग नको, स्पीडअप करायचं आपण. धावा झालेल्या त्या ओवी 11 संघाच्या दुसरं षटक चालू असताना 31. टिट फॉर टॅट, जशास तसे हम भी किसी से कम नाही. या साऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष मैदानावर आहे, कारण सामना असाच व्हायला पाहिजे, प्रेक्षणीय व्हायला पाहिजे. तुम्ही जरी धावांचा डोंगर रचला तरी आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देऊ. असंच धावा झाल्या त्या 31. आमच्या संजय पाटील यांच्याकडून खरोखर बक्षिसांची खैरात 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सुरेखरित्या बॅटच्या थोडासा कडेला लागून जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेनं गुणलेखक नागले सर म्हणतात की दुसरं षटक संपतं. ओवी 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32. जिंकण्यासाठी दुर्वा 11 संघाने आपल्या 5 षटकामध्ये 78 धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये आता धावा करायच्या आहेत त्या ओवी 11 संघाला. 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या. पण शब्दालाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, पण केवढं आपलं भाग्य ते आपली असतात. आभाळ एवढं कर्तृत्व अंगी असेल तर यशाचं शिखर गाठतात. ज्याने खऱ्या अर्थाने यशाचं शिखर गाठलेलं आहे ते अभिनेता अर्थातच आदेशजी बांदेकर यांचं पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आणि आमच्या तमाम वरसाई पंचकृषीच्या वतीनं स्वागत करून मायक्रोफोनवर आपण हिंदीचा आवाज ऐकण्यासाठी येतोय वामन दरोडा यांच्याकडे. चला मैदानाकडे जाऊया. काय सुंदर क्रिकेटचा खेळ आपण या मैदानामध्ये पाहतोय आणि खऱ्या अर्थानं सामन्या पाहण्याकरता तुम्हा सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्यांनी जाऊन खऱ्या अर्थानं समाजकारण केलं. 20% राजकारण, 80% समाजकारण असे अभिनेते सन्माननीय आदरणीय आदेशजी बांदेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. आणि काय घडलं मैदानामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त मॅच हिट पाहिला. काय जबरदस्त फटका पाहिला. या मॅचची हवा ताट करणारा फटका पाहिला. षटकार.
यस, खऱ्या अर्थानं नेहमीच आमच्या प्रत्येक कार्यामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाषभाई शिंदे यांच्या सोबत राहून त्यांचं काम आणि सुभाष शिंदेवर अत्यंत निष्ठावान प्रेम करणारे हरिजी साळुंके आमचे बॉडी बिल्डर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, जे पहिलवान आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता आल्यात। सुभाषभाईंवर असणारं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय, धन्यवाद। संजय पाटील साहेब जावली यांच्याकडून 3 षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे। 3 षटकार लगातार मारा, काय मॅच मध्ये टर्न आलाय, काय जबरदस्त कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय। सोळा चेंडू 40 धावा। ओ फुलटॉस चेंडू होतं, ऑन साइड चेंडूला खेळून काढला ऑन द कार्पेट, सिंगलला डबल कन्वर्ट यस्नो चाललं होतं, परंतु एका धावर समाधान मानलं जातोय। एक धावणे मात्र आता धाव संख्येमध्ये 1 रनाचं अंतर कमी केलं जातोय। आता चेंडू आलेत 15 आणि धावा बनवायच्यात 39। तत्पूर्वी यानंतरचा जो मॅच असेल नवनाथ 11 आणि बापदेव 11 दोन्ही संघांना विनंती की आपण टॉससाठी यायचं आहे। नवनाथ 11 आणि बापदेव 11 दोन्ही संघांना विनंती आहे टॉससाठी यायचं आहे। स्ट्राईक होते फलंदाज, फटका फसलाय वरची कडा अंकित यांनी मात्र हा फटका फसला होता अंकितचा, परंतु बॅकअप मात्र थोडंसं कुठेतरी खराब पाहायला मिळालं आणि 1 धाव मात्र मिळते अंकित याला। 1 धावने पुन्हा 1 रनाचं अंतर कमी केलं जातंय। येणारे चेंडू मित्रांनो असणार आहेत 14 आणि 38 धावांची गरज। 12 चेंडू 38 धावा, बडा 14 चेंडू 38 धावा, बड़ा अच्छा मुकाबला बन सकता है। अगर एखादा हिट हिट और आए इस 2 गेंदों में तो मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला बन सकता है। 14 गेंदे जीतने के लिए 38, बड़ा समीकरण। हाफ टैकर की गेंद यहाँ कहीं ना कहीं मिस्ट्रो खेल बैठे, दोनों में टक्कर, लेकिन कैच को पकड़ा और विकेट जाएगा बैक टू डगआउट। लेकिन अंकित बेकावड़े जो बल्लेबाज है उनको ज्यादा से ज्यादा स्ट्राइक के रहना जरूरी, क्योंकि बड़ा हाई स्कोर है, उसको चेसिंग करने के लिए तो ज्यादा से ज्यादा स्ट्राइक के ऊपर अंकित बेकावड़े को लाना जरूरी। लेकिन उनके बल्ले से कहीं ना कहीं बड़े महत्व नजर आ रहे हैं। अब 13 गेंदों में 38 रनों की जरूरत। न्यू बैटर अतुल, लेकिन गेंदबाज का भागदौड़, यस लाभ किया, आते आते तोड़फोड़ बल्लेबाजी नजर आई। काउ कॉर्नर के सर के ऊपर से मार रहा, जबरदस्त प्रेक्षणीय आर पार कड़क 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 दे धड़क बेधड़क षटकार। तेरा ध्यान किधर है? यानंतरचा होणारा मॅच नवनाथ 11 आणि बापदेव 11 टॉस साठी यायचं लगेच। बड़ा मुकाबला है, आने वाली 12 गेंदे और 12 गेंद के ऊपर नंबर चाहिए कुल टोटल 12 गेंदों में 32, 12 गेंदों में 32 मुकाबला बन सकता है। मातबर बल्लेबाज इस मैदान के ऊपर हमें नजर आ रहे, अंकित हो या अभी न्यू बैटर आ चुके अतुल हो, उन्होंने आते आते ही ताबड़तोड़ बल्लेबाजी का नजारा पेश किया। शानदार बल्ला घुमाया और गेंद को भेजा आउट ऑफ द पार्क। क्या बहुत ही बड़ा झटका दिया। आने वाले गेंदे 12 और 12 गेंद के ऊपर नंबर चाहिए 32, तो हर एक ओवर में चाहिए 16। लेकिन यह मुकाबला अब चल रहा है, वो भी बनाम दुर्वा 11 इनके बीच में। दुर्वा 11 टीम ने रन बनाए थे, रन संख्या टोटल 78, लेकिन 79 का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर। चला नवनाथ 11 आणि बापदेव 11 टॉस साठी यायचंय। यस, मालिक को आना पड़ा, अनिल गायकवाड़ टीम के ऑनर है, दुर्वा 11 टीम के ऑनर है। लक्ष्मण दिवेकर साहब हो या अनिल गायकवाड़ साहब हो, लेकिन अनिल गायकवाड़ को आना पड़ा
अगर कोई दूसरा काम ना करे तो मालिक को ही करना पड़ता है। पहले गेंद पुल ऑन गेंद, आई क्रॉस द लाइन, लॉन्ग शॉट के तरफ गेंद निकल गई, बिल्कुल जाएगी दन 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 करके। 22 का इशारा आया, 6वां मिला नसीब का। डीजे मैदान के अंदर सब दुश्मन, मैदान के बाहर यारी दोस्ती, लेकिन मैदान के अंदर खुश्ती। आने वाली 11 गेंदे और 11 गेंदों में नंबर चाहिए 28। अनिल की अगली गेंद। याच्यानंतरचा जो मॅच आहे अर्थातच नवनाथ 11 आणि बापदेव 11 यांच्यामध्ये ही टॉस होतीये। टॉस जिंकलाय बापदेव 11 जांभूळवाडी संघाने। आपला निर्णय काय? क्षेत्रक्षण आपण 2 मॅचेस या ठिकाणी पराभूत झालात, परंतु येणाऱ्या मॅचेस मध्ये कशा पद्धतीने कमबॅक करणार आहात? ठीक आहे, तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा। ओव्हर टू माय कमेंट बॉक्स। चले मैदान के तरफ चलते हैं। काफी कांटे भरा संघर्ष इस मैदान के ऊपर नजर आ रहा है। कांटे भरा मुकाबला इस मैदान के ऊपर शुरू हो चुका है। दुर्वा बनाम वो भी 11 इनके बीच में। ये फुल ऑन गेंद, फुल टॉस गेंद, टोल वसूल किया और गेंद को भेजा S1 बाउंस आर पर, सीमा पर, दिल मांगे मोर, 4 चौकार। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे। जब मुकाबला पहली इनिंग खत्म हुई थी, हमने कहा था ये बड़ा स्कोर खड़ा किया, रनों का अंबर खड़ा किया था, लेकिन आप देखिए उस रन के अभी तक नजदीक आने की कोशिश कर रहे हैं वो भी 11 टीम। अभी तक गेंदे बची है लगभग 9 गेंदे और 22 रनों की जरूरत। 9 गेंदों में 22 चाहिए, कुछ भी हो सकता है। मालिक गेंदबाज का भाग दौड़, अनिल गायकवाड़, ओह घुटना टेक, लेकिन गेंद कहां और बल्ला कहां? करना चाहते तो शॉर्ट ऑन बुल, हो गए मिस्टेक बुल और बीच की दांडी गोल। डीजे बाजा तू भी पावरफुल। जरूर आया था, लेकिन अंकित एक तरफ वो भी 11 टीम का जो ऑनर था अंकित, तो दूसरी तरफ दुर्वा 11 टीम की जो ऑनर है अनिल गायकवाड़, उन्होंने अंकित का पत्ता गुल किया। हेलो, आने वाले गेंदे मेरे ख्याल से तकरीबन रहेगी 8-22। 8 गेंदे और 22 रनों की जरूरत है जीतने के लिए। हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला इस मैदान के ऊपर चल रहा है। दिल को जख्म देने वाला मुकाबला, दिल में दर्द देने वाला मुकाबला, काफी दर्दनाक मुकाबला इस मैदान के ऊपर चल रहा है, क्योंकि एक तरफ है वो भी 11 तो दूसरी तरफ है दुर्वा 11। इनके बीच में घमासान और युद्ध चल रहा है इस मैदान के ऊपर। आने वाले 8 गेंदे और 8 गेंदों में कुल टोटल चाहिए 22, वो भी 11 टीम के लिए। 8 गेंदे और 8 गेंदों में 22 चाहिए। अनिल गायकवाड़ गेंदबाज का भाग दौड़ संभालने के लिए तैयार और 2 विकेट मारा करने के लिए तैयार। न्यू बैटर आकाश, ये देखिए ब्लॉक की गेंद थी, ब्रह्मास्त्र का वापर किया था, सटीक क्यूआर का वापर किया था, डिप फाइन लेग की तरफ गेंद को खेला ऑल ऑन द कारपेट, लेकिन सिंगल प्राप्त करेंगे। 1 रन के साथ रन का अंतर कम किया। आने वाली गेंदें रहेंगी 7 और 7 गेंदों में चाहिए 21 चाहिए। 7 गेंदों में 21, क्या 7 गेंदों में 21 पार करेंगे या डिफेंड करेंगे गेंदबाज, ये देखना जरूरी। 7 गेंदों में 21 चाहिए। गेंदबाज अनिल फिर से तैयार। अनिल गायकवाड़ लेंगे स्ट्राइक और बल्लेबाज अतुल ऑन साइड के एयर में गेंद को ट्रैवल किया ऑन द कारपेट, कारपेट को गुदगुली करती हुई गेंद निकल गई बिल्कुल डीप स्क्वायर की तरफ, लेकिन सिंगल प्राप्त करेंगे।
सिर्फ आखिरी ओवर बचा है, 6 गेंदें बची है और 6 गेंदों में तकरीबन चाहिए कोई टोटल 20 रन की जरूरत। हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला, क्योंकि बड़ा मुकाबला इस मैदान के ऊपर जरूर शुरू हो चुका है। छह गेंदे और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। यकीनन कप्तान ध्रुवा 11 टीम के कप्तान गेंदबाज को समझाते हुए हमें नजर आ रहे हैं, लेकिन आप कितने भी समझाओ आखिर गेंदे फेंकने के लिए गेंदबाज को फेंकनी पड़ती है, लेकिन समझदारी के बाहर गेंदे फेंकेगा क्या? यह समझदार गेंदबाजी हमें नजर आएगी इस मैदान के ऊपर। गेंदबाज करण वामन दरोडा आपण बघतोय अदेजी बांदेकर यांच्या डोक्यावर जी कॅप आहे, टोपी आहे, ती महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या वर्डची आठवण येते की जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। आज खरंच त्या टोपीमुळे आठवण या ठिकाणी नक्कीच येईल। लेकिन मैदान में कहीं ना कहीं कुछ जरूर हो चुका है। सिर्फ 2 रन मिलेंगे, अब 2 रन आ चुके हैं। आने वाली 5 गेंदे और 5 गेंदों में चाहिए 18। 5 गेंदे और 18 रनों की जरूरत। क्या 18 रन पूरे कर पाएंगे या डिपेंड हो जाएंगे? करण गेंदबाज के मार्ग और भाग दौड़ संभालने के लिए तैयार, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज, ये देखिए हाफ टेकर की गेंद निकल गई। इस वाइड बॉल, इस वाइड का इशारा आ चुका स्टिक से ज्यादा बाहर। पंच ने पनिश किया शाहरुख खान स्टाइल की तरह, हाथ फैला के कहा मैं हूं ना, लेकिन ये वाइड का इशारा आ चुका जरूर। अब आने वाली 5 गेंदे 17 रन की जरूरत। बिल्कुल गेंद ब्लॉक में गेंद थी, ब्रह्मास्त्र का वापर वाडिश लॉन्गन के एयर में गेंद को ट्रैवल किया, सिंगल को प्राप्त करेंगे, सिंगल का इजाफा। अब आने वाली 4 गेंदे और 4 गेंद के ऊपर नंबर चाहिए 16। 16 चाहिए 4 गेंदों में। 16 क्या निकाल पाएंगे? क्या डिफेंड हो जाएंगे इस मैदान के ऊपर? काफी रोमटे खड़े करने वाला मुकाबला इस मैदान के ऊपर शुरू हो चुका है। अगली गेंद करण की, यह मैतीट मारने की कोशिश कर रहे हैं, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी चल रही है करण के द्वारा। अब लग, जब मैंने कहा था कि गेंदबाज को समझाते हुए कप्तान कहीं ना कहीं उनके कान में कुछ कान मंत्र दे रहे हैं, और वो बिल्कुल उसी तरह गेंदबाजी इस मैदान के ऊपर चल रही है करण के द्वारा। आने वाली गेंदें रहेगी 3 और 15 रनों की जरूरत। इस गेंद के ऊपर यह मुकाबला तय हो जाएगा कि कहां चला जाएगा, क्योंकि 3 गेंदे और 15 रनों की जरूरत। 3 गेंदे और 15 रनों की जरूरत है। जरूरत क्या जरूरत कब पूरी कर पाएंगे? 3 गेंदे और 15 रनों की जरूरत। यह फुलटॉस गेंद थी, शायद खराब गेंद, यस खराब गेंद। ऐसी गेंद नहीं फेंकना चाहिए, ऐसे गेंदें नहीं फेंकनी चाहिए। लगभग ये वाइड का इशारा आ चुका है, वाइड गेंद जरूर फेंकिए। आने वाली गेंदे 3 और 3 गेंद के ऊपर नंबर चाहिए 14, तो महंगा सौदा भी बन सकता है गेंदबाज के लिए। 3 गेंदे 14 रनों की जरूरत। थोड़ा स्पीड अप कीजिए, पंच का डिसीजन और फाइनल डिसीजन। माना कि फुलटॉस गेंद थी, लेकिन ये वाइड का इशारा। आने वाली 3 गेंदे 14 रनों की जरूरत, क्योंकि ये गेंद के ऊपर तय हो जाएगा मुकाबला कौन जीतेगा। और कवर के एयर में गेंद को खेला है वाडिश, मिस फील्डिंग, टांगा पलटी घोड़ा भरर, नंबर आलाय 4 चौकार। दो गेंदे बची यार, 2 गेंदों में नंबर चाहिए 10। यस, नहीं अभी भी मैच है, बरकरार है। अभी 2 गेंदों में 10 चाहिए, 2 गेंदों में 10 रनों की जरूरत। क्या डिफेंड हो जाएगी या चेस? लेकिन ये फिर से गेंद बिल्कुल यस लेग स्टिक के बाहर, वाइड का इशारा, डाउन द लेग साइड, इट इज वाइड बॉल। अब आने वाली 2 गेंदे और 2 गेंदों के ऊपर नंबर चाहिए 9, नंबर 9 चाहिए। इसी ओवर के ऊपर यह मुकाबला तय हो जाएगा कि कौन जीतेगा और कौन हारेगा।
हाफ टैकर की गेंद पुल किया, ये लगाया उड़न का टोला, गेंदबाज के ऊपर हल्ला बोला, पूरा का पूरा आधा डजन मिला, छक्का रे, कहानी में टीठ है भावा, डीजे ठोक। एक गेंद में 3 चाहिए। मैच अगर टाई हो जाए तो सुपर ओवर क्या? हाँ, देखिए संजय जी पाटिल साहब, मैन फ्रॉम जावली, अगर छक्का मारेंगे बल्लेबाज अतुल जाधव तो इनके लिए 500 रुपए का इनाम, और टाई हो गई तो सुपर ओवर खेली जाएगी। 3 रन की जरूरत, अगर 2 निकलेंगे मुकाबला टाई, 3 निकलेंगे तो मुकाबला जीतेगी ओवी 11 टीम। ओह, मारेंगे मारेंगे मारेंगे। और विक्रम जी मोरे साहब, इनके तरफ से 1000 रुपए का कैश प्राइज, और महेंद्र पवार, और मैच विन हो जाएगी तो 500 रुपए का कैश प्राइज। क्या बात है, क्या बात है, बड़े इनाम की राशि लग चुकी है। और ये गेंद को क्यों छोड़ा है, क्यों छोड़ा है? वाइड बॉल, और बाबा 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 बाबा, बेकार बेकार मुकाबला, बिल्कुल। अब मुकाबला आ चुका है, एक गेंद 2 रन की जरूरत, लेकिन हमारे स्कोरर काका कहां चले गए? एक गेंद 2 रन की जरूरत, जरूरत 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 है 2 रन की, जरूरत है रूपवती की, जरूरत है कलावती की, लेकिन जरूरत है 2 रन की। क्या इस जरूरत को पूरे कर पाएंगे? एक निकालेंगे, मुकाबला हो जाएगा टाई। थोड़ा स्पीडअप कीजिए प्लीज, थोड़ा स्पीडअप कीजिए। हाँ, महेंद्र जी पवार साहब, इनके तरफ से अगर मैच विनर हो सकती है तो 500 रुपए का इनाम, लेकिन 2 रन की जरूरत। सुजय जी दलवी साहब, उप सरपंच ग्रुप ग्राम पंचायत जांबिवली, इनके तरफ से थोड़ा, माना कि हम लोग जानते हैं कि हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला है, दिल की धड़कन धक 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 कर रही है। क्या मुकाबला? ओवे टीम या दुर्वा 11 टीम? हाई वोल्टेज मुकाबला है, एक गेंद एक गेंद एक गेंद, बता के जाएगी मुकाबला कौन जीतेगा, कौन बनेगा करोड़पति। लेकिन कौन मुकाबला जीतेगा? जो जीतेगा वो बनेंगे करोड़पति, बड़ी इनाम राशि। ओ मैच जीता, छक्के के साथ मैच को किया रफा दफा। क्या बात है, क्या बात है। बल्लेबाज अतुल जाधव, भावा इस मैदान के ऊपर तेरी हवा। अतुल जाधव ऑन द फायर, नाद खरा अरे आमचं कुठं, आमचा नादच खुळा। अतुल जाधव, क्या बात है। आणि संजयजी पाटील साहेब यांच्याकडून हे 500 रुपये आहेत, आणि महेंद्रजी पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। अतुल जाधव, आपण या ठिकाणी या आणि पाहुण्यांच्या शुभास्तेच